ग्रंथालय जेव्हा उघडले जात असे तेव्हा त्या ग्रंथालयात प्रवेश करणारा पहिला विद्यार्थी म्हणजे डॉक्टर आंबेडकर असायचे, तर ते ग्रंथालय बंद होताना त्यातून बाहेर पडणारा शेवटचा विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच होते. दुपारी बाहेर जाऊन जेवण करण्यात वेळ वाया जाऊ नये म्हणून आणि बाहेर जाऊन जेवण करायला खिशात पैसेही नसायचे, त्यामुळे डॉक्टर आंबेडकर आपल्या खिशात पाव आणायचे आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा पावाचा तुकडा काढायचे आणि त्यावरती पाणी प्यायचे. अशा प्रकारे पैशाची कमतरता, वेळेची कमतरता यावर मात करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये पुन्हा पदव्या मिळवण्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लढत होते. घरी गेल्यानंतरही मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ 2-3 तास झोपत असत. दररोज 18 ते 18 आणि 20 ते 21 तास अभ्यास करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेबांनी वर्षभरात आपला शोधप्रबंध प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया, ब्रिटिश भारतातील साम्राज्य अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण पूर्ण केला व जून 1921 मध्ये MSc च्या पदवीसाठी लंडन विद्यापीठाला सादर केला. तेव्हा लंडन विद्यापीठाने तो प्रबंध स्वीकारून 20 जून 1921 रोजी अर्थशास्त्रातील MSc ही पदवी त्यांना प्रदान केली. आता बाबासाहेबांना वेध लागले होते DSc म्हणजे डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवण्याचे. 1922 चा काळ भारतावर ब्रिटिशांचे राज्य असणारा. त्या काळात इंग्रजांच्या धोरणाचे समीक्षण करून त्यांच्या चुका दाखवणे ही सोपी गोष्ट नव्हती. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आपला DSc SC साठीचा शोधप्रबंध लिहिला होता. द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन, रुपयाची समस्या, त्याचे मूळ व त्यावरील उपाय. या प्रबंधामध्ये त्यांनी इंग्रजांच्या आर्थिक धोरणामुळे भारतीय रुपयाची कशाप्रकारे घसरण होत आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था कशाप्रकारे कोंडीत सापडली गेली आहे व ब्रिटिशांच्या धोरणामुळे भारतीय रुपयाचे मूल्य कसे ढासळत आहे याचे विस्तृत विवेचन केले होते. खरे तर हा उघडपणे ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाची समीक्षा करणारा आणि त्यावर टीका करणारा प्रबंध होता. तो प्रबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे सादर केला. त्यावेळी त्यांचे तेथील मार्गदर्शक होते प्राध्यापक एडवर्ड कॅनन.